चला तर आज आपण बनवूया पनीर मसाला। पनीर मसाला बनवण्यासाठी आपल्याला लागणार आहे पनीर आणि वाटाणा, शिमला मिरची आणि हा कांदा, त्यांना मी फ्राय करून घेणार आहे। आणि हे पनीरची ग्रेव्ही बनवण्यासाठी आपल्याला लागणार आहे कच्चा कांदा, हे थोडेसे काजू घेतलेत, लसूण घेतली आहे, एक हिरवी मिरची घेतली आहे, टोमॅटो घेतलाय, हे बीटचे 4-5 तुकडे घेतलेले आहेत आणि आलं घेतलेलं आहे। चला तर आता आपण पहिल्यांदा ग्रेव्ही बनवून घेऊया। ग्रेव्हीसाठी आपण इथे तेल गरम केलेलं आहे, त्याच्यामध्ये आपण हा कांदा फ्राय करून घेऊया। कांदा फ्राय झालेला आहे थोडासा। आता त्याच्यामध्ये हे 3-4 मिरचीचे तुकडे टाकायचे, आलं टाकायचं, त्याच्यानंतर हे काजू घेतले ते टाकून घ्यायचे, नंतर ही एक हिरवी मिरची, 7-8 लसणाच्या पाकळ्या, त्या पण ह्या कांद्याबरोबर असं थोडंसं फ्राय करून घ्यायच्या। नंतर त्याच्याबरोबर हा टोमॅटो, हे 3 टोमॅटो घेतलेले आहेत आणि 3 कांदे घेतलेले आहेत। हे बघा कांदा टोमॅटो छानपैकी असा फ्राय झालेला आहे। आता आपण ह्याला एका भांड्यामध्ये, एका ताटामध्ये काढून घेऊन थंड करून घेऊया। आता तेलामध्ये शिमला मिरची, वाटाणा आणि कांदा छानपैकी फ्राय करून घेऊया। शिमला मिरची, कांदा आणि मटार छानपैकी फ्राय झालेला आहे। आता ते आपण एका भांड्यामध्ये काढून घेऊया। आता याच भांड्यामध्ये आपण पनीर सुद्धा फ्राय करून घेऊया। आता या पनीर मध्ये थोडीशी लाल मिरची पावडर, किंचित हळद टाकून फ्राय करून घेऊया। आणि या पनीर मध्ये थोडंसं मीठ टाकून घेऊया, कारण का पनीरला अशी स्वतःची टेस्ट नसते, त्यामुळे थोडंसं मीठ, थोडंसं मिरची पावडर आणि थोडीशी हळद टाकली ना की त्या पनीरला छानपैकी टेस्ट येते। हे बघा पनीर पण मसाल्यामध्ये छानपैकी असे फ्राय झालेले आहेत। पनीर मसाल्यासाठी जो आपण कांदा टोमॅटो फ्राय करून घेतलेला आहे त्याची आपण छानपैकी अशी ग्रेव्ही बनवून घेऊया। ही बघा पनीर मसाल्याची ग्रेव्ही रेडी झालेली आहे। हे बघा तेल छानपैकी आपलं गरम झालेलं आहे, त्याच्यामध्ये मी आता 1 चमचा तूप टाकून घेते। तेल आणि तूप दोन्ही पण छानपैकी गरम झालेले आहेत। त्याच्यामध्ये आता जाणार जिरं छानपैकी तडतडल्याच्या नंतर त्याच्यामध्ये हे 2 मी तमालपत्र टाकते। आता ही ग्रेव्ही टाकते। ग्रेव्ही मध्ये मी पाणी यासाठी ऍड नाही केलंय, कारण का पाणी टाकलं ना की तेलामध्ये ग्रेव्ही टाकल्यावर ते शिंतोडे असे बाहेर उडतात आणि मग ती ग्रेव्ही छानपैकी अशी फ्राय नाही होत। त्यामुळे ग्रेव्ही करताना पाणी नाही टाकायचं, की ते तसं सगळं वाटून घ्यायचं। हळद मसाला छानपैकी फ्राय केल्याच्या नंतर त्याच्यामध्ये जाणार ह्या भाज्या,
ह्या भाज्या फ्राय करून घेऊया या ग्रेव्हीमध्ये. त्याच्यानंतर हे फ्राय केलेले पनीर पण फ्राय करून घेऊया. जास्त फ्राय करायचे नाही. आता मिक्सरचं भांडं धुवून ते थोडंसं पाणी टाकून घेऊया. आता या भाजीमध्ये थोडीशी मलाई, चवीनुसार किचन किंग मसाला, मीठ आणि मी हे 4-5 असे पनीरचे स्लाइस ठेवलेले ते असे मॅश करून टाकूया. आणि ही थोडीशी अशी कस्तुरी मेथी, किंचित अशी साखर, किंचित असं काळं मीठ आणि साखर घातल्याने पनीरला अशी छानपैकी एक वेगळी टेस्ट येते. हे बघा, आता आपला पनीर मसाला छानपैकी रेडी झालेला आहे. तो तुम्ही पराठा, तंदुरी रोटी, चपाती आणि नान सोबत सुद्धा खाऊ शकता.